Hello friends, my name is Dhananjay Khade and you are watching my YouTube channel English Developers. Now we are going to learn about one of the 10th standard topic, an encounter of a special kind. म्हणजेच एक अविस्मरणीय अनोखी चकमक. Let's start our video. An encounter of a special kind. म्हणजेच एक अविस्मरणीय अनोखी चकमक. My father was a medical professional working for a private company in रानीगंज in West Bengal. पश्चिम बंगालमधील रानीगंज येथे एका खाजगी कंपनीमध्ये माझे वडील वैद्यकीय सेवेत कामाला होते. इन वेस्ट बेंगॉल म्हणजे पश्चिम बंगालमध्ये. द ऑफिसर ऑफ द कंपनी वेअर house in individual bungalows inside a large campus. म्हणजे एका मोठ्या आवारातील स्वतंत्र बंगल्यामध्ये कंपनीच्या ऑफिसरची राहण्याची व्यवस्था केलेली होती. Our house was in a corner of the campus. म्हणजे त्या आवाराच्या एका कोपऱ्यावर आमचे घर होते. The officers club was adjacent to the boundary wall ऑफ आवर गार्डन. म्हणजे आमच्या बागेच्या कुंपणाच्या भिंतीला लागूनच ऑफिसरचा क्लब हाऊस होता. द ऑफिसर्स क्लब हाऊस वॉज ऍडजस्टंट टू द बाउंड्री वॉल ऑफ आवर गार्डन. म्हणजे तिथेच होता बघा, कुठे आमच्या बागेच्या कुंपणाच्या भिंतीला लागूनच ऑफिसरचा एक क्लब होता. द कंपाऊंड वॉज लक्झरियस विथ ग्रीन ग्रास, कलरफुल फ्लावर्स अँड हॉस्ट ऑफ टॉल अँड मॅजेस्टिक ट्रीज. रंगीबेरंगी फुले, हिरवळ आणि अनेक उंच डेरेदार वृक्षांनी तो परिसर बहरलेला होता. द सीजनल व्हेजिटेबल्स इन द किचन गार्डन ऑफ द हाऊसहोल्ड्स अँड द मॅग्निफिसंट ट्रीज कॉन्स्टंटली अट्रॅक्टेड स्क्विरल्स अँड मेनी स्पेसीज ऑफ बर्ड्स. बघा, घराघरातील स्वयंपाकघराच्या परसामध्ये लावलेले मोसमी भाज्या आणि भारदार झाडामुळे अनेक प्रकारचे पक्षी व खारी येथे कायम आकर्षित होत असत. अ ग्रुप ऑफ लंगूर्स हॅड इवन मेड देअर डेन इन अन अश्वथा ट्री नियर बाय. जवळच्याच अश्वत्थाच्या म्हणजे पिंपळाच्या झाडावर वानरांच्या एका टोळीने तर मुक्कामच थाटला होता. लंगूर मीन्स लंगूर इथे दिला आहे. लंगूरचा अर्थ होतो वानर, मंकी. दे हॅड ऑल बिकम अ पार्ट अँड पार्सल ऑफ आवर एक्झिस्टन्स अँड डेली लाईफ. ते सर्वजण आमच्या अस्तित्वाचा आणि दैनंदिन जीवनाचा जणू अविभाज्य घटक बनले होते. नेक्स्ट पॅरेग्राफ. A small incident on the Saturday afternoon left a profound effect on me and unfolded before my eyes a whole new dimension to the wonders of God's creation. एका शनिवारच्या दुपारी घडलेल्या एका लहानशा घटनेने मात्र माझ्या मनावर सखोल परिणाम केला आणि परमेश्वराच्या अजब किमयेचा एक अनोखा पैलू माझ्यासमोर उलगडला. It was a few days into the puja vacation. दुर्गा पूजेची सुट्टी सुरू होऊन थोडेच दिवस झाले होते. Just like for any other child, the holidays provided an opportunity for me to become engrossed in various magazines and storybooks published specially for children in the festive season. इतर अनेक मुलाप्रमाणे या सुट्टीत मलाही सणासुदीच्या काळात खास मुलांसाठी प्रकाशित होणाऱ्या विविध मासिके आणि गोष्टींच्या पुस्तकामध्ये बुडून जाण्याची संधी मिळाली होती. आफ्टर अ hearty lunch, my parents and my younger sister lay down for an afternoon nap and I settled down with a storybook. दुपारच्या भरपेट जेवणानंतर माझे आई वडील व लहान बहीण दुपारची झोप घेत पडलेलो होतो आणि मी एक गोष्टीचे पुस्तक घेऊन निवांत बसलो होतो. द क्वीट आफ्टरनून presented
द परफेक्ट backdrop for reading an adventurous story. दुपारचे ते शांत वातावरण एखादी साहस कथा वाचण्यासाठी फारच अनुकूल होते. Then the silence was occasionally broken by the sound of my family snoring, the intermittent chirping of house sparrow, the harsh cawing of crow, the shrill call of a kite flying high above the ground. त्या शांततेला मधूनच माझ्या घराच्यांचं घोरणं, चिमण्यांचा चिवचिवाट, अधूनमधून कावळ्यांची कावकाव आणि उंचावरून उडत जाणाऱ्या घारींचे कर्कश ओरडणं भंग करीत होते. मिनिट्स टिकेट बाय, थोड्याच वेळात मी पुस्तक वाचण्यात बघा काय झालो. आय बिकेम डीपली ॲब्रॉस मीन्स एनग्रोस होणे बा, ॲब्सॉर्ब मीन्स एनग्रोस झाले इन द बुक, म्हणजे थोड्याच वेळात मी त्या वाचनामध्ये पूर्ण घडून गेलो. सडनली अचानकपणे काय झालं बा, सडनली आय हर्ड अ ग्रुप ऑफ स्ट्रीट डॉग्स बार्किंग फ्युरियसली इन द डिस्टन्स. अचानक मला दूरवर भटक्या कुत्र्यांच्या जमावाचा भेसूर भुंकण्याचा आवाज ऐकू आला. I chose to ignore the commotions, thinking that the pack of dogs might have cornered a hapless pig. एखादे बिचारी डुक्कर त्या कुत्र्यांच्या तावडीत सापडले असेल असे वाटून प्रथम मी त्या गलक्याकडे दुर्लक्ष केले. बट सून लवकरच बघा, परंतु काय झालं, मात्र झालं काय बा, बट सून द बार्किंग बिकेम लाउडर अँड मोर अग्रेसिव्ह अँड द अलार्म carving of the flock of the crows added to the company. त्याच्याबरोबर काय झालं, मात्र काही वेळातच ती कुत्री अधिक त्वेषाने भुंकू लागली आणि कावळ्यांच्या भीतीदायक कर्कश ओरडण्याने त्या कोलाहलात आणखीनच भर पडली. मग तो गलका जवळजवळ येत असल्याचे मला जाणवले. अलार्म फ्लॉक टू क्रॉव अँड ॲडेड टू द कंपनी. आय ऑल्सो हर्ड द डिस्टर्बन्स अप्रोच क्लोजर. अप्रोचिंग, तो जवळ डिस्टर्बन्स होता, तो जो गलका होता तो जवळजवळ येत असल्याचे मला जाणवले. देन बघा, क्युरियसली गॉट द बेटर ऑफ मी. क्युरिसिटी गॉट द बेटर ऑफ मी म्हणजे बघा माझी उत्सुकता अधिक बळावली. लिव्हिंग द बुक असाइड आय रश टू द व्हरांडा टू सी व्हॉट वॉज गोइंग ऑन. पुस्तक बाजूला ठेवून मी काय चालले ते पाहण्यासाठी व्हरांड्यात धावलो. आय क्लाइम्ब टुवर्ड द रूफ ऑफ द क्लब हाऊस अँड सॉ समथिंग हॉरिबल. बघा, क्लब हाऊसच्या छपराच्या दिशेने नजर टाकतो तर काय, मला तिथे भयंकर काहीतरी दिसले. अ बिग मेल लंगूर, apparently the leader of its group was holding a baby langur in his hand and maliciously beating it all over with a definite intents to kill. म्हणजे एक बलदंड वानर, बहुधा त्या टोळीचा म्होरक्या असावा, एका वानराच्या पिल्लाला पकडून त्याला जीवे मारण्याच्या इराद्याने त्याच्या शरीराचे निर्दयपणे लचके तोडत होता. The helpless mother of the baby and other lesser members of the langur group were scattered on the roofs of the building nearby watching the baby being killed. त्या पिल्लाची केविलवाणी आई, इतर वानरी आणि टोळीतले इतर दुर्बल वानर आजूबाजूच्या इमारतीच्या छपरावर गोळा होऊन असह्यपणे पिलाचा जीव जाताना पाहत होते. I recall the terrible customs in the animals clan according to which a dominant male usually does not allow another male baby or adult to survive within its group. प्राणी जमातीत वर्चस्व असणारा एक नर वानर सहसा दुसऱ्या नर वानर पिल्लाला किंवा प्रौढ नराला त्याच्या टोळीत जगू देत नाही, अशी एक भयंकर रूढी आहे. याची मला त्यावेळेस आठवण झाली. तेन पुढे काय घडलं, विदाउट लुझिंग एनी टाइम्स आय गॅदर अ स्टाउट स्टिक इन वन हँड अँड हर्ड अ पीस ऑफ स्टोन ॲट द
मॅरडिंग्स लंगूर और द मॅरडिंग्स लंगूर बा मी काय केलं, जराही वेळ न दवडता मी हातात एक भक्कम काठी घेतली आणि त्वेषाने भक्ष्याच्या मागे लागलेल्या त्या वानराच्या दिशेने एक दगड भिरकावला बा. लंगूर बा then the langur was so infuriated or that it hardly took any notice of my assaults. मीन्स पण तो वानर इतका आक्रमक आणि हिंस्र झाला होता की माझ्या हल्ल्याने तो जराही विचलित झाला नाही. बट देन आय स्टार्टेड थ्रोविंग मोर स्टोन्स. पण मी आणखीन दगड मारायला सुरुवात केली. द डॉग्स ऑन देअर पार्ट रेज देअर पिच ऑफ क्राय. कुत्री देखील आणखीन जोरात भुंकायला लागली. The changed circumstances and the sudden unexpected attack from the unknown quarters forced the langur to drop the baby from the sloping roof over the veranda. then बघा अचानक बदललेली परिस्थिती आणि अज्ञात ठिकाणाहून झालेला अनपेक्षित हल्ला यामुळे त्या वानराला व्हरांड्याच्या उतरत्या छपरावरती पिल्लाला टाकून पळून जाण्यावाचून पर्याय उरला नाही. The baby was listless or and appeared to be dead. ते पिल्लू अगदी गलित गात्र आणि अर्धमेले झालेले होते. As its body started to side down, the excitement of the pack of dogs grew manifolds at the prospect of good kill and meal. त्याचे शरीर उतरत्या छपरावरून खाली घसरायला लागलेले पाहून आयती शिकार मिळाल्याच्या आशेने कुत्र्यांचे घोळके आणखीन चेकाळले. कीपिंग द डॉग्स at bay with the stick, I managed to catch hold of the baby langur's tail just as it tipped over the edge of the tile roof. हातातल्या काठीने कुत्र्यांना दूर ठेवत मी छपरावरून खाली पडण्याच्या बेतात असलेल्या त्या वानराच्या पिलाची शेपूट पकडली. द बेबी अपियर्ड इनर्ट अँड लाईफलेस. ते पिल्लू निश्चित आणि निष्प्राण झाल्यासारखे वाटत होते. इट वॉज इंडीड अ मेल बेबी. आणि हो, ते खरोखरच नर पिल्लू होते. बाय धिस टाइम my parents and sister had come out on the veranda and were witnessing my rescue operation. आतापर्यंत माझे आई वडील आणि बहीण वरांड्यामध्ये येऊन माझे बचाव कार्य पाहत उभे राहिले होते. Some of our neighbors had also gathered in the distance. आमचे काही शेजारीही दूर अंतरावरती गोळा झाले होते. I took the baby langur to our backyard and gently laid him on the floor inside the poultry coop. वानराच्या पिल्लाला मी आमच्या पारसबागेत घेऊन गेलो आणि त्याला कोंबड्याच्या खुराड्यामध्ये अलगदपणे झोपवले. His body was full of deep bite mark and the scratch. त्याचे शरीर खोल जखमांनी आणि व्रणांनी म्हणजे स्क्रॅच ओरबडलेलं होतं, भरून गेलेली होतं त्याचं शरीर. ब्लड वॉज ओझिंग फ्रॉम सम ऑफ द वॉन्ड्स. काही जखमातून रक्तही उगळत होते. द बेबी रिमेन मोशनलेस. पिल्लू निश्चित पडले होते बा, त्याचे काही हालचाल होत नव्हती. माय फादर प्रोव्हाइडेड फर्स्ट एड टू क्लीन द वॉन्ड्स अँड स्टॉप द ब्लिडिंग. माझ्या वडिलांनी प्रथमोपचार करून त्याच्या जखमा स्वच्छ केल्या, त्यामुळे त्यातून रक्त येण्याचे थांबले. आय वॉज रिलीव्ड टू फाइंड आउट दॅट द बेबी वॉज ब्रेथिंग इवन दो हिज ब्रेथ वॉज शॅलो. पिलांचा श्वासोश्वास मंदावलेला असला तरी तो चालू आहे हे पाहून मला हायसे वाटले. Then splashes of cold water made the baby stir and after a few shaky attempts he sat up. पाण्याचे हबकारे मारल्यावर पिल्लाला शुद्ध आली आणि धडपडत प्रयत्न करून ते कसेबसे उठून बसले. He was in state of shock and started trembling like a leaf in the wind. ते एवढं भेदरलेलं पिल्लू होतं की वाऱ्यामुळे हलणाऱ्या एखाद्या पानासारखे थरथर कापत होते. His two little twinkling eyes well up with tears and he started to sob with a muffled cry. बघा, त्याचे दोन चिमुकले लुकलुकणारे डोळे पाण्याने डबलेले होते आणि दबक्या आवाजात हुंदके देऊन ते रडू लागले. Just like a human child would after expressing trauma.
अगदी धसका बसलेल्या एखाद्या माणसाच्या लहान मुलाप्रमाणे ते रडू लागलं. आय ऑफर हिम अ पिल बनाना विच इज एक्सेप्टेड विथ हिज अनस्टेडी हँड अँड बिगॅन टेकिंग हेजिटंट बाईट्स. मी सोलून दिलेले केळे त्याने थरथरत्या हाताने घेतले आणि बिचकत बिचकत ते तो खाऊ लागला. My attention was fixed on the revival of the baby langur. वानराच्या पिल्लाच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी याकडेच माझे सर्व लक्ष लागले होते. Suddenly I had an uncanny feeling of being watched. त्याच वेळी आपल्यावर कुणीतरी लक्ष ठेवून आहे अशी एक विचित्र जाणीव मला झाली. I turned away from the coop and looked up. खुराड्यातून मागे वळून मी वर पाहिले तर त्याची ती बाग कोण होती? There sat the mother langur on our kitchen's roof, watching every move I made. म्हणजे बघा, मी वर पाहिले तर त्याची आई वानरी आमच्या स्वयंपाकघराच्या छतावर बसून माझी प्रत्येक हालचाल निरखत होती. She simply sat there quietly as if convinced that no harm was being done to her child. जणू काही पिलाचे आपले पिल्लू सुरक्षित आहे याची खात्री पटल्यामुळे ती शांत बसून होती. Meanwhile, the baby sensed the presence of his mother and started to sob and cry a little louder. दरम्यान त्या पिल्लाला आपल्या आईच्या तिथे असण्याची चाहूल लागली आणि ते मोठ्याने रडू लागले, धुंदके देऊ लागले. I retreated from the doors of the coop to allow the mother's access to her baby. बघा, आईला तिच्या पिल्लाकडे जाता यावे म्हणून मग मी खुराड्याच्या दारातून माघारी वळलो. Immediately the mother descended on the floor of the coop and picked up the baby in her arm. त्याची आई ताबडतोब खाली उतरून खुराड्यापाशी आली आणि पिल्लाला तिने आपल्या हातात उचलून घेतले. She gave the baby a thorough body inspection to check his injury and then cuddled him tightly in her bosom. नंतर त्याच्या शरीरावरील जखमांची तिने बारकाईने कसून तपासणी केली आणि आपली छातीशी घट्ट त्याने कवटाळले. The baby found great solace in her caring arm. तिच्या मायेच्या मिठीत पिल्लाला दिलासा मिळाला. Then पुढे the mother sat still with the baby in her lap for a few minutes. काही मिनिटे त्याला मांडीवर घेऊन आई तिची होती त्या वानराची पिल्लाची तशीच बसली. It was almost as if she was pondering over her options and trying to figure out how she could keep the baby safe from further assaults. म्हणजे बहुधा पुन्हा हल्ला झाला तर पिल्लाला वाचवण्यासाठी काय करता येईल याची ती विचार करीत असावी. For a few seconds, the mother langur looked straight into my eyes. काही क्षणासाठी त्या आई वानरीने माझ्या डोळ्यात डोळे घालून पाहिले. Even today, I cannot forget that look in her eyes, showing silent gratitude on me for saving her child. आपल्या पिल्लाचे रक्षण केल्याबद्दल मूकपणे कृतज्ञता व्यक्त करणारे तिचे डोळे मी आजही विसरू शकत नाही. I was overwhelmed by the emotions and sentiments and the way she said thank to me. तिच्या डोळ्यातले ते भाव आणि माझे आभार मानण्याची तिची पद्धत पाहून मला भरून आले. There sat a universal mother holding a stricken child in her lap. माझ्या समोर आपल्या दुःखी कष्टी बाळाला कवेत घेऊन दिलासा देणारी साऱ्या विश्वाची माता तिथे बसली होती असं मला वाटलं. Then in a flash she jumped with her baby clinging to her belly and reach our kitchen's roof. त्यानंतर क्षणार्धात आपल्या पिल्लाला पोटाशी घेऊन तिने आमच्या स्वयंपाकघराच्या छतावर उडी मारली. She surveyed
the area for the vicious male langur and then leaped away in the direction opposite to the place of the violent encounter. त्या निर्दयी नर वानराचा कानोसा घेत तिने आजूबाजूचा परिसर निरखला आणि ज्या बाजूने तो भीषण हल्ला झाला होता त्याच्या विरुद्ध दिशेला तिने झेप घेतली. The brief meeting with the mother and the baby langur convinced me that interspecies communications and mutual trust is indeed a reality and should by anyone strike the right chords, the relationship forms into actions. एका आई आणि पिल्लाच्या त्या ओझरत्या भेटीने मला खात्री पटली की प्राणीमित्राचा एकमेकातील संवाद आणि परस्पर दृढ विश्वास ही खरोखरच सत्य गोष्ट आहे आणि एकमेकाच्या मनाच्या तारा जर योग्य रीतीने छेडल्या गेल्या तर ते नाते अधिक सुलभ बनते. द मदर लंगूर शोड मी दॅट फूड वॉज नॉट द ओनली मीन्स ऑफ कम्युनिकेशन बिटवीन मॅन अँड एनिमल्स बट दॅट देअर वेअर अदर मीन्स ऑफ एस्टॅब्लिश अ बॉन्ड थ्रू ट्रस्ट, कंपॅशन्स अँड म्युच्युअल अंडरस्टँडिंग. आई वानरीने मला दाखवून दिले की मनुष्य व प्राणी यांच्यामधील संवादाचं साधन फक्त अन्न नसून त्यांच्यातील नाते दृढ होण्यासाठी परस्पर विश्वास, अनुकंपा आणि सामंजस्य यांच्यासारखे इतरही अनेक मार्ग आहेत. 55 years have passed since that day. त्या दिवसाला आता 55 वर्ष उलटून गेली आहेत. I am now 70 years old. मी आता 70 वर्षाचा आहे. But I still fondly remember that encounter of a special kind. परंतु त्या अविस्मरणीय भेटीची आठवण मी आजही माझ्या उराशी प्रेमपूर्वक जपली आहे. दिस इज द तपन. दिस रायटर इज द तपन मुखर्जी.